पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे नीट यूजी पुनर्परीक्षा प्रवेश पत्र काढण्यात आता अडचणी पाहायला मिळतात। तांत्रिक अडचणींची उमेदवारांकडून तक्रार पाहायला मिळते। पोर्टलवर तांत्रिक बिघाडे एनटीए कडून आता पुष्टी समस्या सोडवली जात असल्याची देखील एनटीएनं माहिती दिली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता नीट परीक्षेचे पेपर हेलिकॉप्टरनं अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे। जिल्हा कोषागार कार्यालयात हे पेपर्स जे आहेत ते ठेवले जातील। नीटचे पेपर आणि पेपरची खबरदारी घेण्यासाठी आता सीआयएसएफचे जवान देखील दाखल झाल्याची माहिती आहे। आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाड यांनी। पाहूया। नीट परीक्षेमध्ये मोठा घोळ झालेला होता। या नीट पेपरच्या फुटीमुळे जर पाहिलं तर देशभरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुद्धा निर्माण झाले होते। त्यामुळे जर पाहिलं तर ती नीट परीक्षा नुकतीच झालेली नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्यामुळे नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आता त्याची पुनर्परीक्षा होणार आहे। 21 तारखेला जर पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये नीटची पुनर्परीक्षा होणार आहे। त्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी या 21 तारखेला होणाऱ्या नीटच्या पेपरमध्ये कुठल्याही प्रकारे गोंधळ होऊ नये, पेपर फुटी होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगळ्या प्रकारची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मुंबईवरून जर पाहिलं तर या ठिकाणी विशेष विमानाने अमरावती विमानतळावर या ठिकाणी पेपर या ठिकाणी आणण्यात आले होते। त्यामुळं विमानतळापासून आणि अमरावती शहरामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाक कोषागार कार्यालय त्या कोषागार कार्यालयामध्ये अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये या संपूर्ण नीटचे पेपर या ठिकाणी ठेवल्यात। जिल्हा कोषागार कार्यालयातील हे संपूर्ण दृश्य आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण हे पेपरची या ठिकाणी परीक्षा पेपर या ठिकाणी पार पाडणार आहे। आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचा या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गोंधळ होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीच खबरदारी घेतलेली आहे आणि कडक कशा पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण या ठिकाणी पेपर या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या नीटच्या परीक्षेकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सूरज दहाड, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।